Hello student, I am Suvarna Chavan. In previous lecture we see the how to write project. In this lecture we start the first chapter human and environment. In this topic first point we see the पॉप्युलेशन ग्रोथ. लोकसंख्या वाढ होण्यामागं बरेचसेच कल्चरल चेंजेस महत्त्वपूर्ण आहेत. हे कल्चरल चेंजेस आज आपण बघायचे आहेत. त्यातलं फर्स्ट ऑफ ऑल वी सी द ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशन. म्हणजेच काय, औद्योगिक क्षेत्रातील क्रांती. औद्योगिक क्षेत्रातील क्रांती म्हणजे नेमकं काय की ज्यामुळं लोकसंख्या वाढ मोठ्या प्रमाणात झाली किंवा लोकसंख्येला जी अन्नाची गरज होती ती पूर्ण करण्यासाठी ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशन सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामध्ये जी ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशन झाली त्यामुळं काय झालं, लोकांची अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा फायदा झाला. फर्स्ट चेंजेस कोणता आहे, तो ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशन. नेक्स्ट कल्चरल चेंजेस आहे तो म्हणजे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. इन दॅट रिव्हॉल्युशन यांत्रिकीकरणामुळं काय झालं तर लोकांना सगळ्या गोष्टी सोपं झालं. यांत्रिकीकरणामुळं किंवा औद्योगिकरणामुळं लोकांना ज्या गोष्टी उपलब्ध होणं शक्य नव्हतं त्या उपलब्ध झाल्या. त्यामुळं तो एक महत्त्वाचा कल्चरल चेंजेस आहे. नेक्स्ट आहे ग्लोबलायझेशन. म्हणजेच काय, जागतिकीकरण. ग्लोबलायझेशन म्हणजे काय, जागतिकीकरण विच बिगन इन 50 इयर्स ॲगो. म्हणजे 50 वर्षापूर्वी हे सुरू झालं ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण. त्यामुळं लोक एकमेकांच्या संपर्कात येऊन त्यांना इन्फॉर्मेशन उपलब्ध झाली, नवीन गोष्टी लोकांना उपलब्ध झाल्या. हे काय आहे, कल्चरल चेंजेस विच आर रिस्पॉन्सिबल फॉर पॉप्युलेशन ग्रोथ. मग त्याचा इम्पॅक्ट काय झाला एन्व्हायरमेंटवरती, तर त्याचे काही इम्पॅक्ट आपण बघूया. फर्स्ट इम्पॅक्ट काय झाला, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन झालं, इंडस्ट्रियलायझेशन झालं, औद्योगिकरण झालं. त्याचा इम्पॅक्ट हे देखील आपल्याला बघायला मिळतो, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन झालं. नेक्स्ट काय झालं, पोल्युशनमध्ये जरी पॉप्युलेशन वाढलं त्याचाच इम्पॅक्ट काय झाला, इंडस्ट्रियलायझेशन झालं. नंतर अर्बनायझेशन वाढलं मोठ्या प्रमाणात आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला जे प्रदूषण वाढ आहे ते त्या प्रमाणात बघायला मिळालं. ठीक आहे, म्हणजे त्याचे इम्पॅक्ट देखील आपल्याला ह्या पद्धतीनं बघायला मिळाले. नेक्स्ट आपण ज्या टर्म आहेत, नेक्स्ट पॉईंट काय बघणार आहोत, ज्या टर्म आपल्याला हा टॉपिक शिकताना नेहमी लागणार आहेत त्या म्हणजेच फर्स्ट टर्म आहे बर्थ रेट. म्हणजेच काय, जन्मदर. नॅटॅलिटी म्हणजे काय, द नंबर ऑफ लाईव्ह बर्थ पर 1000 पॉप्युलेशन इन ए गिव्हन इयर. म्हणजे एका वर्षामध्ये 1000 लोकांच्या मागं किती लाईव्ह बर्थ झाल्या, ह्याला एकंदरीत काय म्हणतो, बर्थ रेट म्हणजे जन्मदर. नेक्स्ट पॉईंट आहे डेथ रेट. म्हणजे काय, मृत्यूदर, मॉर्टॅलिटी. द नंबर ऑफ डेथ पर 1000 पॉप्युलेशन इन गिवन इयर इज कॉल्ड ॲज डेथ रेट. म्हणजे काय, मृत्यूदर म्हणजे काय, 1000 लोकांच्या मागं 1000 लोकांच्या मागं किती मृत्यू झाले एका वर्षात, ह्यालाच एकंदरीत काय म्हटलं जातं, मृत्यूदर असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे ग्रोथ रेट. द नंबर ऑफ पर्सन ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम ए पॉप्युलेशन इन इयर ड्यू टू नॅचरल इन्क्रीज ऑर नेट मायग्रेशन. म्हणजेच नैसर्गिक वाढ झाल्यामुळं किंवा स्थलांतरामुळं एका आर्थिक वर्षात लोकसंख्येमध्ये किती वाढ झाली इज कॉल्ड ॲज ग्रोथ रेट. म्हणजेच काय, आता भारतामध्ये एका वर्षामध्ये किती वाढ झाली हे बघण्यासाठी आपल्याला तिथं नैसर्गिक वाढ झालेली असेल किंवा मायग्रेशनमुळे वाढ झालेली असेल, ही कोणत्याही प्रकारची जी वाढ असेल त्याला काय म्हटलं जातं, एकंदरीत ग्रोथ रेट असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे डबलिंग टाईम. डबलिंग टाईम म्हणजे काय, तर लोकसंख्या वाढ डबल होण्यासाठी जो काही कालावधी लागतो इट्स कॉल्ड एज डबलिंग टाईम. द नंबर ऑफ इयर्स रिक्वायर्ड फॉर द पॉप्युलेशन ऑफ ॲन एरिया टू डबल इट्स प्रेझेंट साईज. म्हणजे जी आताची प्रेझेंट लोकसंख्या आहे ती डबल होण्यासाठी किती कालावधी लागला, इट्स कॉल्ड एज डबलिंग टाईम. नेक्स्ट पॉईंट आहे कॅरिंग कॅपॅसिटी. कॅरिंग कॅपॅसिटी मीन्स द मॅक्झिमम नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ ए स्पेसीज दॅट ॲन एरिया कॅन सपोर्ट. म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, एखाद्या लोकसंख्येला पुरवठा होईल किंवा त्या लोकसंख्येला पोचण्या इतपत काय सपोर्ट करू शकते एखादी. आता फॉर एक्झाम्पल एखादी इकोसिस्टीम आहे ती किती पॉप्युलेशन
ला सपोर्ट करू शकते, इज कॉल्ड एज कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट इकोसिस्टीम. फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण बस बघितली तर बसची काहीतरी कपॅसिटी असते 50 लोक 30 लोक, त्याच्यापेक्षा जास्त झाली तर काय होतं, इट्स डेंजरस टू, आपल्याला डेंजरस असतं किंवा बसला डेंजरस असतं. म्हणजे इट्स कॅरिंग कॅपॅसिटी ती कशावर डिपेंड असते, त्या इकोसिस्टीमची किंवा त्या लोकसंख्येची, त्या अर्थची किंवा जो काही घटक असेल त्याला सांभाळण्याची किंवा कॅरी करण्याची कपॅसिटी काय आहे, इज कॉल्ड ॲज अ टोटल द मॅक्झिमम नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ ए स्पेसिस दॅट कॅन सपोर्ट, म्हणजे ती सपोर्ट किती पर्यंत करू शकते, इज कॉल्ड ॲज अ कॅरिंग कॅपॅसिटी. नेक्स्ट पॉईंट आपण बघत होतो इकॉलॉजिकल बॅलन्स म्हणजे पर्यावरणीय संतुलन. द बॅलन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंटल बॅलन्स म्हणजे पर्यावरणीय संतुलन. मग हे संतुलन कशामधलं असतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम यांच्यामधील एकमेकांच्यामधील इंटरकनेक्शन इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंटल बॅलन्स. नेक्स्ट पॉईंट आहे पॉप्युलेशन ग्रोथ रेट, म्हणजेच काय, लोकसंख्येतील निव्वळ झालेली वार्षिक वाढ. द नेट ॲन्युअल पर्सेंटेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन म्हणजे वर्षभरामध्ये निव्वळ झालेली लोकसंख्या वाढ किती आहे, इज कॉल्ड ॲज पॉप्युलेशन ग्रोथ रेट. नेक्स्ट पॉईंट आहे एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणजेच काय, घातांकीय वाढ. द ग्रोथ ऑफ क्वांटिटी विथ टाईम इन सच वे दॅट द कर्व, आता आपण बघतोय खाली ग्राफ, तो कर्व कुठं थांबलाय का, तर तो वाढतच गेलाय, इज कॉल्ड ॲज एक्सपोनेन्शियल ग्रोथ. म्हणजेच काय झाली, ती वाढ न थांबता तो कर्व तसाच्या तसा वरती गेला, म्हणजे वाढत गेला विथ टाईम, इज कॉल्ड ॲज एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणजेच घातांकीय वाढ. हा जो ग्राफ आपण बघतोय तो वर्षानुसार त्याचा लोकसंख्येमध्ये झालेली वाढ आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट चार्ट जो बघतोय त्यामध्ये लोकसंख्या टॉप 10 कंट्रीज दिलेत की ज्यामध्ये लोकसंख्या वाढ कशा रीतीने झाली ते आपल्याला बघायला मिळते, म्हणजे देश आहेत ते. फर्स्ट ऑफ ऑल करोड्समध्ये दिलेले तुम्हाला वरती दिसतेच. चायना आहे, त्यानंतर इंडियाचा नंबर, चायनाची लोकसंख्या 142 करोड आहे. नेक्स्ट इंडिया आहे 135 करोड, नंतर US आहे 32 करोड. अशा पद्धतीने हे टॉप 10 कंट्रीज आहे. ही आकडेवारी 2018च्या आकडेवारीनुसार आपल्याला बघायला मिळते. मग हे लोकसंख्येचा आपल्याला ग्राफ कशा पद्धतीने लोकसंख्या वाढत गेली ते आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत डेमोग्राफिक ट्रान्झिशन, लोकसंख्येचं संक्रमण म्हणजे काय, लोकसंख्या कशा पद्धतीने वाढ जाते, कोणकोणते मुद्दे त्यासाठी, कोणते टप्पे आहेत त्याचे, ते आपल्याला बघायचे आहेत. द पॉप्युलेशन ग्रोथ रेट अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्याचं दोघांचं क्लोज रिलेशनशिप असतं. पॉप्युलेशन ग्रोथ रेट अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट दे आर क्लोजली रिलेशनशिप विथ इच अदर. ठीक आहे, त्यामधल्या स्टेजेस बघणार आहोत कशा पद्धतीनं लोकसंख्याची संक्रमण होत जातं. त्यातली फर्स्ट स्टेप आहे प्री इंडस्ट्रियल फेज, म्हणजे ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झाली नव्हती त्यावेळेचा टप्पा. त्यावेळेस लोकांना काहीच गोष्टी माहीत नव्हत्या, त्यामुळं काय होता, मृत्यूदर पण जास्त होता आणि जन्मदरसुद्धा जास्त असलेला आपल्याला बघायला मिळतो. मग लोकांना काहीच माहिती नव्हतं ना, म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला लोकसंख्येचं संक्रमण बघायला मिळतं. पहिली स्टेज आहे काय, प्री इंडस्ट्रियल फेज, इन दॅट हाय बर्थ रेट. ठीक आहे, नेक्स्ट आणि हाय डेथ रेट. इन दॅट फेज हाय बर्थ रेट अँड हाय डेथ रेट. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे ट्रान्झिशनल फेज म्हणजे संक्रमणाचा टप्पा. ज्यावेळेस इंडस्ट्रायझेशन नुसतं स्टार्ट झालेलं त्यावेळेसचा टप्पा काय आहे ते आपल्याला बघायचं. त्यामध्ये काय बघायला मिळतं आपल्याला त्यामध्ये आपल्याला लोकसंख्या वाढ झालेली बघायला मिळते आणि मृत्यूदर थोडा कमी झालेला, पण पॉप्युलेशन ग्रोथ इज रॅपिड. ठीक आहे, नेक्स्ट स्टेज आहे इंडस्ट्रियल फेज. इंडस्ट्रियल फेज म्हणजे औद्योगिकरणाचा टप्पा. त्या औद्योगिकरणाच्या टप्प्यामध्ये काय झालं होतं, लोकांना बऱ्याचशा सुविधा माहीत झालेल्या, लोक शिकली. औद्योगिकरणामुळे लोकांच्या जी जीवनशैली आहे त्यामध्ये बदल झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळं स्त्रियांचं शिकण्याचं प्रमाण वाढलेलं बघायला मिळतं, स्त्रिया नोकरी करू लागल्या, त्यामुळं तिथं आपल्याला जन्मदर बर्थ रेट हा कमी झालेला बघायला मिळतो. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला पॉईंट बघायचा आहे काय आहे
प्री इंडस्ट्रियल फेज म्हणजे औद्योगिकरणानंतरचा टप्पा. त्यामध्ये काय आहे, जन्मदरचं बर्थ रेट आहे अँड डेथ रेट दीज आर स्टेबल. त्यामुळे लोकसंख्या वाढ काय झालेली, स्टेबल असलेली आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला 4 स्टेजेस बघायला मिळाल्या. ठीक आहे, संक्रमण कशा पद्धतीचं लोकसंख्या वाढीचं संक्रमण कशा पद्धतीनं होत गेलं हे आपण बघितलं. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत पॉप्युलेशन पिरॅमिड. इन दॅट पिरॅमिड, फर्स्ट पिरॅमिड आपण काय बघणार आहोत, डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे इंडियासारख्या कंट्रीमध्ये जो पिरॅमिड असतो तो कशा पद्धतीनं असतो. इन दॅट पिरॅमिड जे यंगर पॉप्युलेशन आहे ते जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं दॅन द ओल्डर पॉप्युलेशन. म्हणजे वृद्धांची लोकसंख्या कमी बघायला मिळते, यंग लोक जास्त असलेली बघायला मिळतात. इंडियामध्येच उदाहरण घ्या, आपण तरुणांचा देश म्हणतो म्हणजे काय, इंडियामध्ये तरुणांचं पॉप्युलेशन जास्त आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय पिरॅमिड ऑफ, तुम्हाला खाली आपल्याला बघायला मिळतात पिरॅमिड ऑफ डेव्हलप कंट्रीज म्हणजे अमेरिकासारखे देश आहेत, त्यामध्ये आपल्याला पिरॅमिड बघायला मिळतो. त्यामध्ये काय असतं तर जन्मदर आणि मृत्यूदर हा सेम इक्वल असतो, त्यामुळे तसं तिथं पिरॅमिड तो बघायला मिळतो. ठीक आहे, जन्मदर देखील सेम आणि मृत्यू देखील तेवढाच असतो. ठीक आहे, नंतर आपल्याला पिरॅमिड बघायला मिळतो अर्न शेप म्हणजे कलशच्या आकाराचा पिरॅमिड. त्या पिरॅमिडमध्ये काय बघायला मिळतं तर प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप इज व्हेरी स्मॉलर दॅन द रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. त्यामध्ये त्याचं शेप कसं झालं आहे तर कलशासारखा इज कॉल्ड एज अर्न शेप पिरॅमिड. ठीक आहे, आपण ह्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं, लोकसंख्याची वाढ कशी झाली, जे टर्म्स कोणकोणत्या आहेत, बर्थ रेट, डेथ रेट, लाईक त्या टर्म आपल्याला नेहमी वापरायला लागणार आहेत, त्या टर्म आपण बघितलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट काय बघितला तर आपण पिरॅमिड्स बघितले, डेमोग्राफिक ट्रान्झिशन बघितलं म्हणजे लोकसंख्येचं संक्रमण कशा पद्धतीने झालं, अशा पद्धतीनं आपण काय बघितलं, फर्स्ट पॉईंट पॉप्युलेशन ग्रोथ बघितलं. नेक्स्ट आपण काय बघणार आहोत, मायग्रेशन ऑफ पीपल.